नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतोय श्री स्वामी समर्थांचे चरित्र. माघवैद्य 1 शके 1280 या दिवशी म्हणजे इसवी सन 1459 मध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ते तपश्चर्येला बसले. या कर्दळीवनात सुमारे 300 वर्षे महाराजांनी कठोर तपश्चर्या करताना त्यांच्यावर मुंग्यांनी वाळू रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडत असताना त्याच्या हातातली कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. खरं म्हणजे उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते. लाकूड तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला आणि तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची चिळकांडी उडाली आणि क्षणातच दिव्य प्रकाश उडून उद्धवासमोर एक अजनबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होय असं सांगितलं जातं. तो कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसतो. आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवला दुःख होऊन भीती वाटू लागली. पण भक्तांसाठी माऊली असलेल्या महाराजांनी उद्धवला अभयदान आणि आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केलं. श्री शैलपर्वराजीतून बाहेर पडून श्री स्वामी समर्थांनी कोणकोणत्या स्थानांना भेटी दिल्या हे इतिहासाला ज्ञात नाही. पण स्वामींच्या कथनातून वेळोवेळीची माहिती भक्तांनी ऐकली त्यातून काही आकडे बांधता येतात. आपण कुठून आलात या प्रश्नाला उत्तर देताना श्री स्वामींनी सांगितलं, प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत गंगा तीरावर भ्रमण करता करता कोलकाता, हरिद्वार आणि केदारेश्वर पाहिलं. बांगलादेश हिंडून तिथे त्यांनी महाकाली मातेचं दर्शन घेतलं. गंगा तटाने फिरत फिरत पुढे जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आलो आणि गोदावरी स्नान करून हिंडत हिंडत श्री स्वामी समर्थ तिथून श्री काशी क्षेत्री प्रकट झाले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले आणि हैदराबादी गेले. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर आणि बेगमपूर येथे जाऊन हिंडत मोहोळमध्ये आले. तिथून सोलापूरला काही महिने राहून अक्कलकोटला आले. ते तिथेच आहेत. श्री स्वामी समर्थांचा अवतार घेण्याविषयीची हकीकत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णन केलेली आहे. ते म्हणतात, अशा भगीरथीच्या तीरी कर्दळीवना माझारी, स्वामी निजमानाचा अंतरी ते निर्विकारी चिंतिता, तपश्चर्या करिता करिता तत्व येऊन हाता, प्राप्त झाली तदैक्यता, मुरले तत्वता देहदान, एशा तरी लोटता काळ, अंगावरी झाले वारुळ दिव्य सतेचे सोज्वळ, देह निर्मळ झालासे एसी स्थिती झाल्यावर, काय घडला प्रकार, भावे एका सादर सौख्य सार तो आहे, लाकूड तोड्या एके दिनी सहज आला त्याच वणी, वृक्षावरी घाव घालूनी डहाली झणी पाडली, डहाली पडताच सकळ डासून गेले वारुळ, फार जुनाट मूर्ती सोज्वळ बाहेर तत्काळ निघाली, आजानो बाहू दिगंबर फाके तपो दीप्ती सुंदर, जेसा पौर्णिमेचा निशाकार सर्व संचार आनंदवी. तर श्रोते हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि हा, तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील. धन्यवाद.